जळगावमधील एमआयडीसी परिसरात कोकटा ऑइल कंपनीला भीषण आग लागली असून या आगीमध्ये 4 जण अडकल्याची भीती व्यक्त होते। मोर्या केमिकल कंपनीला सकाळी 9 वाजता ही आग लागली होती। ही आग अजूनही धुमसते। या आगीत काही मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। 30 ते 40 अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण कळू शकलेलं नाही। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। चंद्रशेखर नेवे आपल्या सोबत आहे। चंद्रशेखर, सध्या आगीची काय परिस्थिती आहे? काही मजूर देखील जखमी झाल्याचं समजतंय। ही आग अतिशय भीषण स्वरूपाची आग लागलेली आहे। सकाळी 9 वाजेच्या दरम्यान ही आग लागलेली आहे आणि ही आग केमिकल आणि ऑइल असं दोन्ही ठिकाणी लागलेली असल्यामुळे ही आग विझवण्यामध्ये मोठ्या अडचणी येत असल्याचं पाहायला मिळतंय। 30 ते 40 अग्निशमन दलाचे बंब युद्ध पातळीवरती काम करतायत, मात्र तरी सुद्धा अद्याप ही आग नियंत्रणात येऊ शकलेली नाही। विशिष्ट प्रशिक्षित पथक आता या ठिकाणी काही वेळात दाखल येईल। फोमच्या सहाय्याने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी केले जाणार आहेत। या ठिकाणी 30 ते 35 कर्मचारी काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यापैकी 17 कर्मचारी हे यामध्ये इंज्युअर्ड झालेले आहेत। 4 ते 5 कर्मचाऱ्यांची प्रकृती त्यामध्ये गंभीर आहे आणि अद्यापही 4 कर्मचारी त्या ठिकाणी अडकल्याची एक भीती व्यक्त केली जाते। अधिकृत मात्र असं कोणीही सांगायला तयार नाही, मात्र सूत्रांची माहिती आहे की 4 कर्मचारी त्या ठिकाणी अडकलेले आहेत। आताच काही वेळापूर्वी पालकमंत्री जळगाव जिल्ह्याचे गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये जखमींची पाहणी केलेली आहे आणि त्यांची विचारपूस केलेली आहे। त्याचबरोबर आग विझवण्यासाठीचे शर्थीच्या प्रयत्नासाठीचे पथक त्यासाठी काम करतायत। दीपक, चंद्रशेखर, आग नेमकी कशामुळे लागली काही कळू शकलंय का? आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही, मात्र सध्या जळगाव जिल्ह्याच्या तापमानाचा जर पारा पाहिला तर जवळजवळ 42 ते 43 आहे। तापमान उच्च पातळीवरती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी उष्णता वाढल्यामुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असू शकते, असा एक अंदाज आहे। मात्र अधिकृत कारण अद्याप तरी कोणतंही समोर आलेलं नाही। दीपक, चंद्रशेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।